आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। रेल्वे भूसंपादन मोबदल्यासाठी फेर सर्वेक्षण मंत्री नामदार बावनकुळेंकडे मंत्री नामदार जयकुमार रावलांचे प्रयत्न। मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पाचा भाग असलेल्या नरडाणा बोरविहीर रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करताना बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याची तक्रार आहे। या प्रकरणी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी टास्क फोर्स किंवा समिती स्थापन करून प्रकरणांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या आणि समस्यांचा गंभीरपणे विचार करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। या बैठकीत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, नरडाणा बोरविहीर संघर्ष समितीचे सदस्य संजीवनी सिसोदे, ज्ञानेश्वर चौधरी, जयेश चौधरी, अनिल पाटील यांच्यासह अनेक बाधित शेतकरी उपस्थित होते। धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि इतर संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। महसूल मंत्री नामदार बावनकुळे यांनी सांगितले की प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे हे शासनाचे धोरण आहे। विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचे आहे। संपादित जमीन बागायती असल्यास त्यानुसार दर मिळावा। फळबागांना सामाजिक वनीकरणचे दर दिले असल्यास पुन्हा सर्वेक्षण करावे। पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मागणी केली की शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्यानुसार आणि प्रचलित दरानुसार जमिनीचा जास्तीत जास्त न्याय मोबदला मिळावा। रेल्वे भूसंपादन मोबदल्यासाठी फेर सर्वेक्षण बाधित शेतकऱ्यांनी मोबदला हेक्टरी नव्हे प्रति चौरस मीटरने द्यावा। वरखेडी, पिंपरी, बाळापूर ही गावे महापालिका व राष्ट्रीय महामार्गाजवळ असल्यामुळे त्यांचे अकृषक व औद्योगिक क्षेत्राचे दर विचारात घेतले जावेत। 2014 मधील 8,000 रुपये प्रति चौरस मीटर दराप्रमाणे मोबदला मिळावा। ज्या जमिनीचे 3 तुकडे झाले आहेत किंवा शेतात विहीर असूनही जिरायत म्हणून दर दिला आहे अशा जमिनींना योग्य मोबदला मिळावा। घरे, फळझाडे, विहिरी इत्यादींचा अंतिम निवड्यात समावेश नसलेल्या मालमत्तेचे योग्य मूल्यांकन करावे। रेल्वे मार्गामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। त्या पुढील प्रमाणे उंच भरावामुळे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होत आहे। शेत जमिनीचे 3 तुकडे झाल्यामुळे शेतात जाणे येणे अवघड झाले आहे। पाणंद रस्ते आणि नाले यावर अतिक्रमण झाले आहे। 2013च्या भूसंपादन कायद्याची पूर्ण अंमलबजावणी व्हावी। प्रकल्पग्रस्त कुटुंबांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्यात यावे। लवाद न्यायालयाचे कामकाज मराठी भाषेत व्हावे। या मागण्यांचा विचार न झाल्यास कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। महसूल मंत्री बावनकुळे यांनी या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। धुळ्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या खुणी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात। संपूर्ण खानदेशातील मानाचा धुळ्यातील खुणी गणपतीला 130 वर्षांची परंपरा। 1865 मध्ये खुणी गणपतीची स्थापना झाल्याचं मानलं जातं। नवसाला पावणारा हा गणपती 1895 मध्ये म्हणजेच ब्रिटिश राजवट लागू झाली, लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली। इंग्रजांच्या काळात लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सुरुवात केली। आमच्या धुळे येथे खांबेटे गुरुजी नावाचे स्वातंत्र्य सैनिक होते। टिळकांच्या प्रेरणेतून समाजाला जोडण्यासाठी खांबेटे गुरुजींनी धुळ्यात सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला। धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी खुणी गणपतीची स्थापना केली जाते। यावेळी मुस्लिम बांधव देखील या गणेश उत्सवात सहभागी होऊन पूजा अर्चा, फुले उधळून स्वागत करतात। हा उत्सव आजही अविरतपणे सुरू आहे। हे एकमेव उदाहरण खानदेशातील एकात्मतेचे उदाहरण आहे। गणेश उत्सवासाठी शहरातील सर्व समाज बांधव नव्हे तर अनेक पक्षांचे नेते, पुढारी येथे दर्शनासाठी एकत्र येतात। खुणी गणपतीच्या आगमनाची मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरात बुक्का लावून काढली जाते। अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गुलाल नावाचा प्रकार वापरला जात नाही। खुणी गणपतीचे आगमन मिरवणुकीत मिरच्या मारुतीच्या मंदिरासमोर 5 भजन केल्यानंतर खुणी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होते। ज्ञानोबा आणि तुकाराम यांचा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक निघते। विशेष म्हणजे गणपतीचे आगमन होत असताना त्यावर कोणत्याही गुलालाची उधळण केली जात नाही। पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते असे सेवालाल ढोले, खुणी गणपती अध्यक्ष यांनी नमूद केले। यावर्षी मानाच्या श्री खुणी गणपतीची या ठिकाणून पालखीला सुरुवात होणार आहे मिरच्या मारुतीपासून। या गणपतीचे वैशिष्ट्य असे आहे की खानदेशामध्ये एक गाव एक गणपती अशी प्रथा खांबेटे गुरुजी यांचे आपलं लोकमान्य टिळक यांच्या हस्ते खांबेटे गुरुजी यांच्या हस्ते 1895 पासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली। एक गाव एक गणपती अशी प्रथा लाभलेला व नवसाला पावणारा हा सार्वजनिक मानाचा गणपती म्हणून याला ओळखलं जातं।
महाराष्ट्रामध्ये देखील या गणपतीचे नावलौकिक आहे व पारंपरिक पद्धतीने ताड आणि मृदुंगच्या ज्या घोषात, ज्ञानोबा तुकारामच्या ज्या घोषात मिरवणुकीला सुरुवात होते. कसलाही गुलाल उधळला जात नाही व आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये मुस्लिम व हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून देखील या गणपतीकडे पाहिले जाते. मुस्लिम बांधव देखील कुणी मस्जिदीजवळ पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा व फुलं उधळून गणपतीचे स्वागत करतात. म्हणून हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून या गणपतीकडे पाहिलं जातं व नवसाला पावणारा सार्वजनिक मानाचा श्री खुनी गणपती म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये व खानदेशामध्ये या गणपतीला ओळखले जाते. बहादरपूर येथे देशी दारूचा कारखाना पकडला, तिघांना ताब्यात घेतले. पारोळा पोलिसांची धडक कारवाई, 40 लाखांचा मुद्देमाल जप्त. पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धाड टाकून बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. सुमारे 40,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पारोळा तालुक्यात बहादरपूर येथे बेकायदेशीर देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना मिळाल्यावरून त्यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची परवानगी घेऊन DYSP विनायक कोते, पोलीस निरीक्षक सानप, अमोल दुकळे, सुनील हटकर, महेश पाटील, डॉक्टर शरद पाटील, प्रवीण पाटील, अनिल राठोड, अजय बाविस्कर, आकाश माळी, विजय पाटील, शेखर साळुंखे, वेलचंद पवार, संजय पाटील आदींच्या पथकाने धाड टाकून बहादरपूर येथील बोरी नदीच्या काठावरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला देशी दारूचा बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त केला. राकेश छगनलाल जैन, टीन्या डेंगऱ्या पावरा, कित्तरसिंग गण्यासिंग पावरा या तिघांना ताब्यात घेऊन त्याच्याजवळून RO मशीन, मिक्सर मशीन, पाणी लिफ्टिंग मशीन, स्टेबिलायझर मशीन, बॉटल सिलिंग व पॅकिंग मशीन तसेच दारूच्या बाटल्या, मालवाहू गाडी, एक कार, पत्र्याचे शेड असा एकूण 40,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.